घेतला आणि हळूच धक्का दिला, म्हणजे हळूच सोडला. आता याच्यावर फोकस करा. जेव्हा मी एक चेंडू घेतला होता आणि सोडला होता तेव्हा तिकडचा पण एकच चेंडू सुट्टा होतो. का बरं? तर या एका चेंडूमध्ये जेवढी ताकद होती त्याने त्या ताकदीने त्याला ढकललं. याच्यातली जी ऊर्जा होती ती शेजारच्या चेंडूला मिळाली. शेजारच्या चेंडूकडून 3 नंबरच्याला, 3 नंबरकडून 4 नंबरला, 4 नंबरकडून 5 नंबरला तीच ऊर्जा, तेवढीच ऊर्जा मिळाली आणि त्या ऊर्जेने 5 नंबरचा चेंडू एकटा पुढे गेला. आता मी 2 चेंडू घेतले, 2 चेंडूंची ताकद घेतली आणि ढकललं. बघा तिकडून सुद्धा 2 चेंडू मोकळे झाले होते का? 2 चेंडूंची ताकद तेवढेच तिकडचे 2 चेंडू पुढे गेले. म्हणजे या 2 चेंडूंमध्ये असलेली ऊर्जा शेजारच्याकडून पुढच्याला मिळत नाही. आता 3 भोवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले? कोण बोलतो राजा आणि कुठले दळ हा